दिव्यांगत्वावर मात करत कला सादरीकरणाचा भव्य उत्सव नांदेडमध्ये उत्साहात पार पडला। नांदेड येथे आयोजित या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमात दिव्यांग विद्यार्थ्यांनी आपल्या कलेचा अप्रतिम आविष्कार सादर केला। लोकनृत्य, समूहगीत, नाट्यप्रयोग, वेशभूषा आणि पारंपरिक कला सादरीकरणानं उपस्थितांची मनं जिंकली। या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे कौतुक केले। दिव्यांग विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासाला बळ देणारा हा उपक्रम प्रेरणादायी ठरला असून अशा कार्यक्रमांमुळे समाजात सकारात्मक संदेश जात असल्याची भावना मान्यवरांनी व्यक्त केली। जिल्हास्तरीय दिव्यांगांच्या या ठिकाणी सांस्कृतिक स्पर्धा संपन्न अतिशय उत्तम प्रकारे संपन्न झालेली आहे। आज या ठिकाणी आपण जिल्हास्तरीय दिव्यांग विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला होता। यामध्ये नांदेड जिल्ह्यातील 57 शाळांनी यामध्ये सहभाग नोंदवला होता आणि त्या शाळांना आज नांदेड वासियांनी सुद्धा खूप त्यांना उत्साह वाढवला, त्यांना प्रोत्साहन दिलं आणि या ठिकाणी आज 57 सादरीकरण सर्व एकदम छान झालेले आहेत आणि त्याचे आज तुम्ही सुद्धा या ठिकाणी तो कार्यक्रम पाहून त्याचा आनंद घेतलेला आहे। नमस्कार, आज आपण जिल्ह्यामध्ये 2 दिवस दिव्यांगाचा स्पोर्ट्स आणि कल्चरल प्रोग्राम आपण ठेवण्यात आलेत। आज आम्ही आता 4-5 सादरीकरण आपण पाहिलं आहेत। सर्वात उत्तम आणि चांगल्या पद्धतीने आपल्या मुला सादरीकरण करतात आणि आपला हे एक रिस्पॉन्सिबिलिटीसुद्धा आहे की त्यांना जेवढं होऊ शके तेवढं आपल्याला त्यांना प्रोत्साहन द्यायला पाहिजे। आणि मी सर्व आपल्या नागरिकांनासुद्धा आवाहन करते की आपल्याकडे जर वेळ असेल ते आज संध्याकाळी 6 पर्यंत आपल्याकडे वेळ आहेत, आपण येऊन त्या मुलांना प्रोत्साहन द्यावी आणि नॉट जस्ट टुडे, एका दिवसासाठी नाही, प्रत्येक दिवस त्यांच्या समोर जे कोणी दिव्यांग येतील त्यांना प्रोत्साहन द्यावी, त्यांचा कला पाहावी। आपण जर पाहिलं ते आपल्यापेक्षा जास्त चांगलं त्यांनी हे केलेलं आहे। त्यांनी प्रत्येकांच्या जे कला प्रदर्शन करायचं पद्धत आहे हे खूप सुंदर आहे आणि दर दिवससुद्धा आपल्याकडे जेव्हा हे आपल्याकडे येतात त्यांना सुविधा चांगला मिळावी हे आपल्या हातात आहेत आणि आपण सर्वांनी त्याच्यामध्ये सहभाग व्हावी याचा विनंती आहे। संदेश काय असणार आहे दिव्यांगांसाठी? मला वाटतं की आपल्याला जास्त काही बोलायची गरज नाही, कारण त्यांच्या जे क्षमता आज आम्ही पाहिलं आणि त्यांच्या जे सेल्फ कॉन्फिडन्स आहे ते अत्यंत खूप सुंदर आहेत। मी जेव्हा लहान होते त्यावेळीसुद्धा मला एवढा कॉन्फिडन्स नव्हता आणि यांनी माझं असं विनंती आहे की सर्वात जास्त शासनाचे जे काही स्कीम्स आहेत त्यांच्याबद्दल जास्तीत जास्त अवेअरनेस तुमच्यामध्ये राहावी आणि अधिकाऱ्यांसोबत बोलावी आणि तुमच्यासाठी जे काही शासन देतं ते हक्काप्रमाणे तुम्ही घ्यावी। सांस्कृतिक स्पर्धा होत आहे आपण आता मी 4-5 हे पाहिलं होतं, त्याच्यामध्ये प्रत्येक आपली जे परफॉर्मन्स झाली ते प्रत्येक परफॉर्मन्स एक वेगळ्याच पद्धतीनं होता। एक आम्ही मुलींना पाहिलं त्यांनी जे हॉररचं एक हे घेतलं, त्यांनी कालसुद्धा स्पोर्ट्समध्ये फर्स्ट आली होती, त्याचा म्हणजे एवढं सुंदर त्यांनी प्रदर्शन केलं। दुसरा आपल्या एक मुली होती, त्यांना ऐकायला येत नव्हतं पण त्यांनी प्रदर्शन करताना सॉन्ग ऐकून नाही पण सॉन्गच्या बीटप्रमाणे त्यांनी पूर्ण कला प्रदर्शन केला होता। असं वेगवेगळ्या पद्धतीनं प्रत्येक परफॉर्मन्समध्ये एक नवीन मला बघायला भेटला आज आणि मला खूप आनंद वाटला आणि मी संध्याकाळी परत येणार आणि परत दुसऱ्या आपलं जेवढं काय परफॉर्मन्स आहे ते पाहायला मला इच्छुक आहे। समाज साधना न्यूज, समाजहितासाठी सदैव अग्रेसर।